हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सकाळचे 11:30 वाजून गेले, म्हणजे 12 वाजत आले आहे आणि आता आपल्या व्लॉगला सुरुवात केली आहे। तर अद्विक ना आत्ताच झोपेतून उठला आणि अद्विक उठल्याबरोबर बघा शिवांश तिकडे त्याच्या पाळण्यावरती खेळत आहे। आता दुपारचे 12 वाजत येत आहे आणि सकाळचे सगळे कामं आवरून झाले। म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला म्हणजे आपले उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात होते। तर तुम्हा सगळ्यांचे उन्हाळी पदार्थ वगैरे बनवून झालेच असतील, माझे तर अजून झाले नाही। आहे माझ्याकडे काही उन्हाळी पदार्थ जे मी 2 वर्षाच्या आधी केले होते ते आहे, तर तुम्हाला दाखवते नंतर। काय मला पण यावर्षी उन्हाळी पदार्थ बनवायचे आहे, तर ते आता बाळाला बघत शिवांशला बघत करावे लागणार। तर जसा वेळ मिळेल तसा आता बनवण्याचा प्रयत्न करेल। तर अद्विकसाठी आज मी वरण भात लावलं नाही, मुंगाच्या डाळीची इथे खिचडी लावलेली आहे आणि कुकर गरमच आहे, कारण तर मी आत्ताच कुकर बंद केलं। अद्विक आता उठला झोपेतून, तर त्याला ना जेवणच खाऊ घालायचं बाकी आहे। तुझं जेवण बाकी आहे, मम्मीचं दादाचं जेवण झालं। अदू हाय, हा चटका बसन हाय। तर चला मग आता मी इकडे ना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल भरून ठेवल्या 2, आता फ्रीज मध्ये भरून ठेवून देते। हो करू। तर फ्रीजमध्ये ना बॉटल वगैरे ठेवून दिल्या थंड पाण्यासाठी। दिवसभर थंड पाणी पाहिजे प्यायला, मग तेच आता थंड करायला ठेवून दिलंय। आता ना अद्विकला खाऊ घालते मी खिचडी, नंतर तो झोपेतून उठला। चांगली मऊ नरम अशी खिचडी शिजवून घेते, म्हणजे त्याला ना खाता आली पाहिजे याच्यासाठी। तर रोज मी वरण भातच लावत असते, पण आज ना म्हटलं खिचडी करावी चांगली पातळ। तर पातळ मस्त खिचडी केली आहे मुगाच्या डाळीची। तेल टाकलं होतं मी शिजवताना। काय घेऊ तुला? हो घे, गरम आहे, भूक लागली त्याला। चला मग आता मी त्याला खाऊ घालते आणि त्यानंतर बोलते त्याच्याशी। तर आज मला करायचे भडंग, हे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी नाही का, घरी काहीतरी पाहिजे खायला। आणि शिवांशला तर सुट्ट्या लागल्या तर रोज तो बघतो डब्यांमध्ये काही आहे का मला खायला, तर त्याला खायला काहीच नसतं। त्याच्यामुळे मग आज ना मागच्या महिन्याच्या किराण्यामध्ये मुरमुऱ्याचं पॉकेट आणलं होतं। दूर मुरमुऱ्याचं पॉकेट आणलं होतं, तर ते मुरमुऱ्याचं पॉकेट आहे घरी। तर मग आज मी शिवांसाठी म्हणजे संध्याकाळच्या टायमाला नाश्ता म्हणून खाण्यासाठी हे भडंग बनवणार आहे मुरमुऱ्याचे। तर मुरमुरे आहेत बनवून, पण सध्या तर अद्विक उठलेला आहे, अद्विक बनवू देणार नाही मला काहीच। अद्विकला परत 2-3च्या दरम्यान तो झोपतो, तर तो झोपला की मग नंतर मी भडंग बनवायला घेणार आहे। तर फक्त तुम्हाला सांगितलं की मी आज भडंग बनवणार आहे, कोल्हापुरी भडंग बनवणार आहे आज। तो जेवण झालं तुझं मस्त छान। हा चला तिकडे, आता चला तिकडे खेळायला। आणि मी ना 2 वर्षाच्या आधी म्हणजे अद्विकच्या वेळेस मी प्रेग्नेंट राहायच्या आधी त्याच उन्हाळ्यामध्ये मी उन्हाळी पदार्थ बनवले होते। तर त्या उन्हाळी पदार्थामधले काही उन्हाळी पदार्थ माझ्याकडे शिल्लक आहेत। तर या वर्षी मी बघते जास्त बनवून इथे डबा देते। तर मी त्या वर्षी ना शेवया पण केल्या होत्या, तर एवढ्या शेवया शिल्लक आहेत। तर एवढ्या ना शेवया शिल्लक आहेत, तर खूप बारीक आहे शेवया, मुलीसाठी वगैरे वापरू शकतो अशा बारीक शेवया आहे। अदू बस ना शिवा, अदू। तर ह्या गव्हाच्या आणि रव्याच्या अशा मिक्स शेवया आहेत, त्या मी बनवल्या होत्या। तर एवढ्या शेवया शिल्लक राहिल्या आणि हे ना उन्हात वाळू घालून ठेवावे लागणार चांगले। यावर्षी शेवया जास्त करत नाही, फक्त 2 किलोच्या शेवया करते, कारण तर शिवांशला पण स्कूलमध्ये टिफिनवरती वगैरे कधी द्यायला बरे पडतात। अदू इकडे होय, काय असं करतो मला, काय इथे दादा बस। आणि सोबत अजून ना इथे मी तांदळाचे पापड केले होते, भरपूर केले होते। तर एवढे शिल्लक राहिले, इकडे होय बाजूला। तरी एवढे शिल्लक राहिले पापड, म्हणजे मी घरी केलेले आहे त्या पद्धतीने। अजून बाजूला खूप चांगले असे हे पापड झाले होते आणि तळल्यानंतर मस्त फुलतात, एकदम खूप मस्त फुलतात। काय झालं? तर ह्याला ना 1 दिवस उन्हामध्ये टाकून द्यावे लागणार, म्हणजे चांगले वाळवून घ्यावे लागणार परत, म्हणजे आणि लवकर संपवावे लागणार। पहिले त्यांना 2 वर्ष झालेत आणि जे या वर्षी बनवणार आहे ना ते मग हळूहळू खायला होणार। 2 वर्ष झाले या उन्हाळी पदार्थांना। आणि शेवया पण चांगले आहेत, पापड सुद्धा खूप चांगले आहे, कारण तुम्ही वाळवून ठेवत होते मधामध्ये, त्याच्यामुळे ते अजून चांगले आहे। चिप्स मधले ना थोडेसे चिप्स राहिले, जास्त चिप्स राहिलेले नाहीये, एवढे चिप्स बाकी आहे फक्त। तर हे आहे याची चिप्स, बटाट्याची चिप्स, एवढी पिशवी भरून होती, आता एवढीच राहिली, थोडीशीच राहिली। हे मी घरी केले होते, हो हे घे, कच्चं खा।
आता हे ना एखादी वेळेस तळून खाल्ले की संपून जाणार, तर मग आता हे एखादी वेळेस तळून संपवून टाकणार आहे. आणि ह्या आहेत सरगुंड्या, माझ्या आईने दिल्या होत्या ना, तर त्या आहेत सरगुंड्या. खूप मस्त लागते आमरसा सोबत खायला. हे बघा, हे बघा, तर अशा असतात सरगुंड्या. आणि माझी आई अशा बनवते बघा, अशा सरगुंड्या. तर हे मागच्या वर्षी मला पाठवलं त्या आईने. हा उन्हाळा निघतो माझा या सरगुंड्याने, म्हणजे आमरसासोबत खायला एक नंबर लागतात या. तर म्हणून मग आता यावर्षी सरगुंड्या पण खाण्याची इच्छा पूर्ण होणार. तर सरगुंड्या तर आईने दिलेल्या आहेत. यावर्षी बटाट्याची चिप्स पण मला बनवायचे आहे. आणि शेवया पण 2 किलोच्या मी बनवून घेणार आहे. आणि तांदळाचे पापड थोडेसे बनवणार आहे. बाकी साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या बनवून घेणार आहे. ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे. दीपिका आणि शिवांशच्या मस्त चालू आहे गॅलरीमध्ये. शिवांशला अजिबात करमत नाही. बघू आता त्याच्यासाठी काय करता येईल. बघते बाळा, बघते, थांब. पप्पाचं एकदा पेमेंट होते, नंतर मग आम्ही विचार करतो तुझ्यासाठी काय आणायचं खेळायला. आता उन्हाळा पूर्ण काढायचा आहे. आणि बघा अधिक इकडे येऊन आहे कूलरजवळ. अदू चला घरात ये, घरात ये, ये घरात ये. हा चिप्स ना संध्याकाळी तळून आता तू जेवण तर केलं होतं. आणि हे बघा इकडे शिवांशने काय करून ठेवलं आहे, स्केच पेनने पूर्ण भिंत कलर करून ठेवली आहे. आणि सोबत त्याच्या अद्विक पण होती. अद्विक पण, दोघे पण कारणीभूत आहे हे सगळं खराब करायला घर. काय झालं आज अद्विक, तू झोपत का बरं नाही आहे? नाहीतर अद्विकचा ना हा झोपण्याचा टाइम आहे दुपारचा. अद्विक ह्या टायमाला दुपारी झोपतो, पण आज तो झोपतच नाहीये. मस्तच करत आहे. तर आता ना अद्विक झोपलेला आहे. की भडंग बनवायला घ्यावी. तर कधी कधी काय होतं ना, रोज संध्याकाळी आपण भूक लागली की काही वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकत नाही. तर असा पदार्थ पाहिजे की पटकन डब्यातून काढायचा, प्लेटमध्ये घ्यायचा आणि खायला बसायचं. असा एक पदार्थ पाहिजे घरामध्ये बनवून ठेवलेला. तर मग म्हटलं भडंग बनवावी. भडंग बनवण्याची माझी दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा मी भडंग बनवली होती, टेस्टी झाली होती, पण फक्त ना लाल कलरची नव्हती झाली, पिवळ्या कलरची झाली होती. कारण तर मी कलरवाल्या मिरची पावडर वापरलं नव्हतं. घरी मी जे बनवलं होतं ना ते मिरची पावडर वापरलं होतं, त्याच्यामुळे ती पिवळी झाली होती. तर पण टेस्टी खूप झाली होती. खूप मला आवडली आणि शिवांशला पण खूप आवडली, मिस्टरांना पण खूप आवडली. तर म्हटलं यावेळेला ना लालवाली बनवावी आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी मी कशी बनवते भडंग. पहिल्यांदा बनवली होती तशीच बनवणार आहे, पण आता यावेळेला लाल बनवणार आहे. त्याच्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर विकत घेऊन आणलेला आहे, छोटं पॉकेट. कारण तर मी रेडीमेड मिरची पावडर वापरतच नाही, घरी बनवलेलंच वापरते. तर मुरमुऱ्याचं पॉकेट मी काढून ठेवलं एका बाजूला. तर मग लसूण सोलून घेत आहे मी. मस्त भरपूर लसूण पाहिजे त्याच्यासाठी. तर फटाफट लसूण सोलून घेते. आणि हे बघा मी 10 रुपयाचं पॉकेट आणलंय. हे काश्मीरी लाल मिरची पावडरचं पॉकेट आहे, जे मी भडंगसाठी स्पेशल आणलं विकत 10 रुपयाचं. आणि हे मुरमुरे पण आपल्या हातानं गाळून झाले, म्हणजे याच्यामध्ये काही कच राहिलं तेच बघते. आता बाकीचं साहित्य काढून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. लसूण सोलून घेतला तर तुम्हाला दाखवलं. थोडेसे धने घेतले, सोप घेतले आणि जिरं घेतले. आणि सोबत घेतले मी शेंगदाणे, जे मला आधी भाजून घ्यायचे. आणि मसाल्याचा डबा हाताशी घेतलाय, म्हणजे जेव्हा मी भडंग बनवणार तेव्हा त्यातूनच मसाले टाकून देणार आहे त्यामध्ये. तर चला मग पहिले मी काय करणार, सोप, जिरं आणि धने मी कुटून घेणार आहे. हे टाकते याच्यामध्ये. बाजूला काढून आणि हा लसूण मग असा थोडासा जाडा ठेचून घेणार. तर मी मागच्या वेळेला कांदा लसूण मसाला टाकला होता आणि मी पहिल्यांदाच कांदा लसूण मसाला आणला होता आणि तो अजून संपलेला नाही आहे का. तर मागच्या वेळेला भडंगमध्ये टाकला आणि आता परत आहे, तर मग म्हटलं टाकून घ्यावा. तेलामध्ये चांगले मी हे शेंगदाणे भाजून घेते. तर मी इडली पात्रामध्ये तेल टाकून दिले, तर त्याच्यामध्ये आता टाकते मी. आता त्याच्यामध्ये टाकते मसाला, म्हणजे धने, जिरं आणि सोप जे मी कुटून घेतली ती दरदरी ते टाकून दिले. ते थोडा वेळ घेते, मस्त वास येते याचा. त्याच्यात मी थोडासा आता कांदा लसूण मसाला टाकते. सोबत मी आता इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते, म्हणजे भडंग लाल असते ना, लाल व्हायला लाल मिरची टाकते. आणि थोडीशी घरची मिरची पावडर टाकते, म्हणजे तिखटपणा यायला.
थोडीशी हळद टाकते. सगळं आता मिक्स करून घेतो. शेंगदाणे जे पडले होते शेंगदाणे आणि याच्यात टाकते थोडीशी पिठी साखर. तर आता हा मसाला थंड झाल्यानंतर त्यामध्ये टाकते मुरमुरे. मसाला सगळा तयार आहे. वास मस्त येत आहे. भडंग चिवडा एकदम सोपा आहे आणि एकदम पटकन होणार आहे. त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही राहत बनवण्याचं. मागे जो बनवला होता मी भडंग चिवडा त्याच्यापेक्षा जरा चांगला कलर आला. तर चला मी तुम्हाला दाखवते जवळून. तर हे बघा अशी भडंग आपली तयार आहे. आपली भडंग तर मगाशीच तयार झाली होती तर मी झाकून ठेवली मस्त आणि खरंच खूप टेस्टी झाली. फक्त कढीपत्ता नव्हता. म्हणजे कधीतरी भूक लागली संध्याकाळच्या टायमाला की घेतली प्लेटभर आणि खायला बसलो की भूक मिटून जाते. तर म्हणून मग म्हटलं की थोडीशी बनवून ठेवावी. तर बनवून ठेवली आणि शिवांशला सुद्धा आवडते. पण अद्वी बघा रडू रडू मागत आहे चिप्स. दे ना रे शिवांश, दे एक दे. थंड झालेला दे बरं, थंड झालेला बघ. देऊन देऊन दिला की तू केवढा. माझ्यासाठी घेते खायला. शिवांश पण चिप्स खातो. आम्ही सगळेजण थोडं थोडं खाऊन घेतो. भडंग मी याच्यात भरून घेतो डब्यामध्ये. हा डब्बा ना शिवांश अद्विकच्या वाढदिवसाला आम्ही बिर्याणी बोलवली होती. बिर्याणी आणली होती या डब्यामध्ये. डब्बा चांगला होता म्हणून मग म्हटलं की फेकायचं नाही, कशाला वापर होतो ना त्याचा, म्हणून मग ठेवला. आणि असं एक झाकण आहे त्याला. तर एकदम एअरटाईट आहे. जेव्हा भूक लागली संध्याकाळच्या टायमाला तेव्हा याची प्लेटभर घेतली की खायचं. तुला पण आवडले अदू? अद्विकला पण आवडले चिप्स. खा.